दुसरा बॉल समोर लॉफ केला इनफिल्ड वरून बॉल चाललाय लॉंग ऑन सीमर शॉप पलीकडे वन बाउन्स चौकार 4. बरोबर बॅटच्या समोर तरीके बॉल मिळाला बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर लॉंगॉनला तो बॉल पाठवून दिला होता. तिसरा बॉल आता ऑफ्टवरती शफल होऊन मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न हा देखील बॉल हवेमध्ये आणि हा देखील बॉल चालला सीमारेषेच्या दिशेने. आधी चौकार पुन्हा एकदा चौकार सलगचा दुसरा चौकार मैदानामध्ये गणेशच्या बॅटमधून. सलग 2 बॉलवरती 2 चौकार गणेशच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतो आणि मागचा जो स्ट्रोक होता तो बनवून खेळला होता ऑफ्टवरती शफल झाला आणि त्यानंतर जागा बनवून तो मिड विकेटला स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला. टीमची टोटल फलकावरती 8 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. गणेश आता एअर स्ट्राईक करू लागलाय मागच्या 3 बॉलमध्ये. आता हा जास्त बाहेर टाकलाय व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्येत 1 वाढ धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 9. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात 2 चौकार. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण गणेशच्या बॅटमधून पाहिल्यात पिंकेशची विकेट गेल्यानंतर ती कमी जाणवू दिलेली नाहीये. पुन्हा एकदा बागफुला जाऊन स्लॅश केले इनफिल्ड वरून बॉल चाललाय कव्हर पॉइंटला. या ओव्हर मधील तिसरा चौकार. तीन चौकार एकाच ओव्हरमध्ये गणेशच्या बॅटमधून आपण पाहिल्यात आणि तिन्ही स्ट्रोक जे आपण पाहिल्यात टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक आहेत. इनफिल्ड वरून स्लॅश केला तदनंतर मिड ऑन वरून खेळलेला तो चौकार मिड विकेट वरून खेळलेला तो चौकार तिन्ही फटके लाजवाब आहेत. धावसंख्या फलकावरती 13. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलचा केलेली किती झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील फुल टॉस बॉल बॅक ड्राईव्ह हा देखील चला इंटू दी कॅप मध्ये लॉंग ऑफ फिल्डर पोहोचतील का तिथे स्वतः मिड ऑफचा फिल्डर या ठिकाणी पुढे आलाय. 2 रन्सचा कॉल आणि 2 रन्स तरीकेने सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तरीकेने पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती येस व्हाईट बॉल होता. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15. शेवटचा आणि अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. तेजस एक स्ट्रायकर बॉलर परंतु भरपूर धावा त्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत आल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील लास्ट बॉल फर्स्ट ओव्हरमधील शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी ठेवला होता आणि एंड ऑफ दी ओव्हर अखेर करतो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 15 रन्स स्कोरकडे लागला गेल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा झाल्यात फुलकावरती 15. आता षटक क्रमांक 2 आदळल्यांकडे त्या तन्मय गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. ओम 11 जलसार आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात कळत असताना आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट सिद्धिविनायक नवगर या 2 टीम मध्ये ही बॅटल सध्या सुरू आहे आणि एक इंटरेस्टिंग बॅटल असणार आहे. आज काही प्लेयर्स टीम ओम 11 जलसार मध्ये अवेलेबल नाही आहेत. त्यामध्ये संकेत महेश परेश दिवेश आज मिस करतील. वैभव देखील मिस करेल आज ओम 11 जलसार मध्ये. परंतु तरी देखील गणेशने त्यांची कमी कुठेतरी जाणवू दिलेली नाहीये
आता चांगला बॉल मैदानामध्ये टाकला होता, मिड ऑफला ड्राईव्ह केला असता, तो एक रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. या सिंगलने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 16. पहिल्या बॉलचा केलेडगिरी झाला आणि लेफ्टी बॅटर्ससाठी फुलर लेंथवरती बॉल डिलिव्हर्ड केला गेला होता. चांगला बॉल होता मैदानामध्ये. ॲक्शन चांगली आहे गोलंदाज आपण पाहू शकता तन्मयची. आधीच्या ओव्हरमध्ये आपण गोलंदाज तेजसला पाहिलं, त्याच्या विरोधामध्ये 3 चौकार आल्यानंतर थोडंसं त्या ठिकाणी बॅकफुटला केला होता, परंतु लास्ट बॉलमध्ये त्या ठिकाणी चांगला कव्हरअप त्याने केला. कदाचित ते बॉल यादी देखील हाताळले असते तर चित्र वेगळं असतं. हा देखील बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह चान्स बनला होता काही क्षणांसाठी. या बॉलवरती रन मिळणार नाहीये. आता मागील 2 बॉलवरती इम्पॅक्ट चांगला पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये गोलंदाज तन्मयच्या माध्यमातून. मागचे दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती ठेवले गेलेत. आता या ओव्हरमधील तिसरा बॉल आता समोर लॉफ केला जातोय. स्लॉट मध्ये बॉल होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय आणि आजच्या दिवसातील पहिला षटकार गणेशच्या बॅटमधून 6 धावा. अवीस धावा स्कोर कार्ड वरती 22 वरती ही टोटल आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता. आता पुन्हा एकदा ऑफ वरती शफर इंटू दी कॅप मध्ये बॅकवर्ड ऑफ स्कोअर गेला गणेशच्या बॅट मधून. आणखी एक धमाका. इट्स अ 4 रन्स चौकार. चार बॉलचं केलं आतापर्यंत झाल्यात. धावा झाल्यात फलकावरती 26. मागच्या 2 बॉलवरती चांगली धमाकेदार बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाज गणेशच्या बॅटमधून चांगली बनवून स्ट्रोक केले जात आहेत आणि मैदानाच्या चहूबाजूंना खेळण्याची क्षमता या ठिकाणी ठेवतो गणेश. आता हा फुलटॉस समोर लॉफ केला, फोर्स केला लॉंगॉनला आणि हा देखील बॉल सीमारेषा पार. षटकार फ्लॅट अँड फ्युरियस. खराब लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी त्या ठिकाणी सुरू आहे. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. शेवटचा बॉल लिफ्ट केला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतो एक युवा गोलंदाज तन्मय सध्या गोलंदाजी मार्क होती आहे. आज खऱ्या अर्थानं प्लेइंग स्क्वॉड मधील एक महत्वाचा भाग आयुष तो स्कोरच्या भूमिकेमध्ये आहे. काही इंजरीज त्याचबरोबर काही ज्या आपण पाहिले इंजरीज त्यामुळे आज संघामध्ये तो नाही. इथे देखील एक्स्ट्रा कव्हरला चांगल्या पद्धतीने या स्ट्रोकला एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हर वरून आणखीन एक धमाका गणेशच्या बॅट मधून. षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात फलकावरती 39-39. आता येणारी जी 2 षटक आहेत ती बरोबर 8 मिनिटे आणि 30 सेकंदांमध्ये त्या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तेजसला ठिकाणी आणलं गेलं. मागच्या 2 ओव्हर्समध्ये प्रचंड वेगानं धावा येऊ लागल्यात आणि त्यामध्ये पूर्णपणे श्रेय द्यावं लागणार आहे फलंदाज गणेशला. त्याच्या बॅटमधून आलेले ते स्ट्रोक आतापर्यंत फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर कव्हर पॉईंटला देखील एक चौकार आपण गणेशच्या बॅटमधून पाहिलाय. म्हणजे सध्या तरी 180 डिग्रीमध्ये त्या रन्स येताना आपण पाहिल्यात या मैदानावरती गणेशच्या बॅटमधून. आणि मैदानाच्या चहूबाजूंना खेळण्याची क्षमता या फलंदाजामध्ये ते त्याने दाखवून देखील दिले. त्याचं एक ज्वलंत उदाहरण देखील तो मैदानामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय.
आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर तेजस सडकीने दाखल झालाय. पहिला बॉल या ओव्हरमधील पहिलाच बॉल लोअर फुल टॉस शॉट मिड विकेटला फिल्डर तरीके येत आहेत. एक रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते 40-40 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. मागच्या 2 ओव्हर्समध्ये येथे पूर्णपणे डॉमिनेट केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. ओमिलेवन जलसावी टीम या मॅचला लीड करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट गेली, परंतु तदनंतरचे जे 11 बॉल होते त्या 11 बॉलमध्ये ज्या पद्धतीनं फलंदाजी केली त्या एका विकेटची जाणीव कुठेतरी जाणलेली नाहीये आणि ती कमी कुठेतरी जाणवलेली नाहीये. आणि त्यामध्ये गणेशच्या बॅटमधून ज्या वेगानं धावा आल्यात, मॅन्युफॅक्चरिंग मशीन सध्या मैदानामध्ये गणेशला आपण पाहतोय हा जास्त वेगाने टाकला होता. बॉल पडल्यानंतर भरपूर वेगानं त्या ठिकाणी उचली प्राप्त केली आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉलचे ते मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. मागील ओव्हरमध्ये देखील अशीच सुरुवात झाली होती, परंतु लास्ट 4 बॉल्समध्ये तिथे गणेशने वर्चस्व दाखवलं होतं. आता इथे नो लुक करण्याचा प्रयत्न फाईन लेगला चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि बॉल चाललाय फाईन लेगला स्लॅप स्वीप चौकार. समोर खडे खडे स्ट्रोक खेळला जातो. लॉंग ऑफला फिल्डर नाहीये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड 6 रन्स षटकार. सेहेचाळीस वरती खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना आपण पाहतोय गणेशला. त्यामध्ये षटकारांची संख्या जास्त आहे, चौकारांची संख्या जास्त आहे. सिंगल डबल पहिल्या 2 षटकांमध्ये घेतलेल्या नाही आहेत आणि आता या ओव्हरमध्ये तेजस आल्यानंतर पुन्हा एकदा तेजसवरती एक काउंटर अटॅक केला गेलाय. आता हा शॉर्ट बॉल टाकला होता, थोडंसं कमी गतीने टाकला होता. एक रन घेण्याचा प्रयत्न तरीके दाखवला. आता दुसरी रन देखील मिळेल कारण ओव्हर थ्रू झालाय आणि इझिली 2 रन्स तरीके कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. धावा झाल्यात फलकावरती या 2 धावेसहित 52-52. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या तिसऱ्या षटकामधील. गोलंदाजी मार्कवरती तेजस ताच्यावरती देखील काउंटर अटॅक या ओव्हरमध्ये केला गेलाय. सुरुवातच ज्या पद्धतीनं झाली होती गणेशच्या बॅटमधून या देखील बॉलवरती इथे चांगल्या पद्धतीनं बॉल डिलिव्हर केला होता. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 52-52. अठ्ठेचाळीस धावा या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेशच्या बॅटमधून 48 धावांचा तो स्टनिंग नॉक आपण पाहिलाय आणि पिंकेशची विकेट खऱ्या अर्थानं गेल्यानंतर थोडंसं ब्लेम केलं जात होतं गणेशला, परंतु खऱ्या अर्थानं स्वतःने जी बॅटिंग केली पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथवरती ठेवला होता डीप मिड विकेटला. तरीकेने 1 रन कंप्लीट केली जाईल मिसफिल्ड आणि आता 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 54. 54 धावा फलकावरती लागल्यात. मागील ओव्हरमध्ये थोडंसं ग्राफ डाऊन होत असताना पाहायला मिळालं कारण मागील ओव्हरमध्ये थोडेसे कमी रन्स झाल्या.
ज्या फ्लोनं मागील ओव्हरच्या आधीचे 2 ओव्हर्स आपण पाहिले त्या 2 ओव्हर्समध्ये रन्स येत होत्या. स्विचिटचा अटेम्प्ट त्या ठिकाणी झालाय. बॉल चाललाय कव्हर पॉइंटला. लिफ्टी बॅटर्सरी 1 रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. लक्षात घ्या येणारे जे 4 बॉल आहेत ते तुम्हाला बरोबर 3 मिनिटांमध्ये डिलिव्हर करायचे. सिद्धिविनायक नवगड टीम याची नोंद आपण घ्यायची आहे. 2 चेंडूंचे खेळ झाले. धावा झाल्यात फलकावरती 55-55. मागचे 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती ठेवले गेलेत. प्रथमेश एक फ्रेश बॉलरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलाय आणि प्रथमेश एक ट्रम्प बॉलर आहे आणि स्वतःला आणि त्यासोबत संघाला सवरण्याचा प्रयत्न तो मैदानामध्ये करतोय आणि आतापर्यंत मागील 2 बॉलमध्ये गोलंदाजी चांगली राहिली त्याच्या माध्यमातून. हा देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. हाईट चांगली आहे. त्या हाईटचा फायदा ठिकाणी घेत असताना आणि गणेशच्या विरोधामध्ये आतापर्यंत 2 फुलर लेंथवरती बॉल ठेवले गेलेत आणि त्याचमुळे ते मोठे फटके येऊ शकलेले नाही आहेत. आज या ओव्हरमध्ये कमबॅक सिद्धिविनायक नवगड टीमचा होत असताना आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 55-10 फलकावरती. चौथा बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. उंची जास्त आणि लांबी देखील जास्त. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या बाहेर. लॉंग षटकार 6 धावा. पूर्ण झालंय. एक वेगवान आणि तुफानी खेळी मैदानामध्ये गणेश गावडची आपल्याला पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये आपण पार्थला पाहिलं होतं. आज गणेश अर्धशतक झलकावत असताना आणि ती हाफ सेंचुरी सेलिब्रेट केले. 54 रन्स चेक तुफानी खेळी आणि एक स्टनिंग नॉक त्या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज गणेशचा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 61-61. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये गोलंदाजी चांगली राहिली होती. मॅच बॉल मैदानामध्ये येतोय तो आपण क्रेडिट करायचा आहे. पाचवा बॉल या ओव्हरमधील बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेश ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड झालाय. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये आणि आता DRSचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतला व्हाईट बॉलसाठी. अंपायर्स कॉल द्यावा लागणार आहे कारण बॉलर बरोबर फ्रेम मध्ये येतोय ज्या ठिकाणी बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल त्या ठिकाणी काउंट केला जाईल. यस रिव्ह्यू रिटर्न मिळेल. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. चौथा षटक सध्या प्रगती पथावरती आहे. ओव्हर दी विकेट. लास्ट बॉल परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तो देखील वेगानं टाकला होता. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 61-61 वरती ही टोटल आपण पाहतो. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. चला नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये. एका बाजूला जय हनुमान वाढीव आणि दुसऱ्या बाजूला त्रिशिका 11 वैतीपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला टॉस रिया. जय हनुमान वाढीव संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर त्रिशिका 11 वैतीपाडा टीमचं कॅप्टन्सला टॉस रिया. आपण इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. गोलंदाजी मार्क होती मंथन त्या ठिकाणी दाखल झालाय. ओव्हर नंबर 5 मध्ये 5वा षटक हाताळणे गेली तर मंथनला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग होती प्रवीण. मागील 3 ओव्हर्समध्ये प्रवीणला हवी तशी स्ट्राईक मिळालेली नाहीये कारण पूर्णपणे डॉमिनेट केलंय. हे स्ट्राईक पूर्णपणे केली गेले गणेशच्या माध्यमातून. एका बाजूने लोअर फुल टॉस इनफिल्ड वरून खेळला जातोय. बॉल चालय पॉइंटला. फार वेगाने शतषक तरीके येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण कुंदनच्या माध्यमातून झालंय.
एक रन कंप्लीट, दुसरी रन देखील कंप्लीट आणि आता तिसऱ्या रनसाठी विकेट गमवावी लागणार आहे. प्रवीणला इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून विकेट गेले. दुसरा बॉल या ओव्हरमधील बॅटची कडा आणि त्यानंतर फर्स्ट स्लिप मध्ये कॅच कंप्लीट होत असताना आपण पाहतोय फलंदाज गणेश बॅक टू द डगआउट. आणखीन एक विकेट ओम इलेव्हन जलसा टीमला आणखीन एक धक्का अडकीने लागला. वेलकम किरण कारबळे साहेब, आपलं देखील स्वागत असेल. सध्या दोन तरीकेने लिटिल चॅम्प या गाण्याचा आनंद घेतो उदय आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय 2 बॉलचे खेळ मैदानामध्ये झाले. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 63 धाव फलकावरती. नवीन बॅटर जयेश टीमचा कॅप्टन मैदानावरती दाखल झालाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मिड विकेटला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल सरळ सीमार शपार शतशक होते, त्यांना बीट करून चाललाय बॉल सीमार शपार चौकार. त्याला होता व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या फलकावरती 68 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. जयेशच्या बॅटमधून तडकीने तो चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इथे देखील बॅटची कडा घेतल्या आणि विकेट जाऊ शकते. यस, विकेट गेले. कॅप्टनची विकेट अडकीने घेतलंय. जयेश बॅक टू द डगआउट. दाखल झालाय. या ओव्हरमधील पुढचा बॉल चांगला बॉल तरीके पाहायला मिळाला. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. या स्लॉगवर मध्ये गोलंदाज मंथनचं कौतुक करावं लागणार आहे. एक कॅप्टनला खऱ्या अर्थानं लढण्याची गरज असते जेव्हा संघ अडचणीमध्ये असो. आणि तो फायरिंग स्पेल मागील 5 बॉलमध्ये इथे समोर फोर्स करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी मंथनच्या खात्यामध्ये. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 68 आणि 69चे टार्गेट समोर ठेवले गेले. 69 धावांचा पाठलाग 5 ओव्हर्समध्ये करायचा. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया त्रिशिका 11 वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत जयनुमान वाढीव.
जास्त वेळ न दवडता या स्पर्धेसाठी ज्या दादांनी या ठिकाणी मुलाचं सहकार्य केलंय जय महाराष्ट्र आयोजित चिखलपाडा चषक 2026 आपण पाहतोय पर्व पहिले या स्पर्धेचे आणि आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय आपणा सर्वांचे लाडके जन्या मामा अर्थातच जनार्दन पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 15,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय त्याचबरोबर आदरणीय स्वप्नील भोईर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आदरणीय सुमित पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आदरणीय मयूर भोईर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आदरणीय अनिल मामा यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आदरणीय स्वप्नील म्हात्रे विठ्ठलवाडी जय मल्हार जिमचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आदरणीय प्रवीण पाटील MACB कॉन्ट्रॅक्टर सफाले यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आदरणीय जतीन पाटील यांच्या माध्यमातून 4,471 रुपयांचं आर्थिक सहाय्य आदरणीय रुपेश पाटील यांच्या माध्यमातून 3,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य वंश पियन शॉप यांच्या माध्यमातून 3,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आर्यन भोईर यांच्या माध्यमातून 2,050 रुपयांचं आर्थिक सहाय्य आदरणीय रघुनाथ भोईर अर्थातच गुरु काका यांच्या माध्यमातून 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य साहिल कल्याण भोईर यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य हार्दिक भोईर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये राजू पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये बागेश्वर पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये नवनाथ पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये राहुल पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये निलेश अग्रत यांच्या माध्यमातून 1,000 रुपये तन्मय भोईर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये त्याचबरोबर हर्षल भोईर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये तेज पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये सुमित भोईर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये साहिल बंड्या पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये मैदानामध्ये वेळ जास्त होतोय प्लीज गाई करा चला कॅप्टन प्लीज या टॉसरी ऑलरेडी भरपूर उशीर झालाय जनुमान वाडीव आणि त्याचबरोबर 311 वैतीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस या इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे कुणाल भोईर यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य नरर पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये बाबाजी कोलंबी जलसर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये ताराबाई तारा पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये अशोक चांगो भोईर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये अंजली किनी मॅडम रतन बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य महेंद्र परमार सफाले नौकार ज्वेलर्स यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य किशोर पाटील यांच्या माध्यमातून 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य साक्षी गजानन गावड यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य कल्याण गणपत भोईर यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती रॉफेट कव्हर ड्राईव्ह तरीके होता आणि बॉल सरळ निघून गेलाय सीमारेषा पार पहिल्याच बॉलवरती चौकार बॉलवरती क्रॅकिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला मंथन आपण पाहतो आणि त्याच्या पाठमधून तो चौकार आपण पाहिला गोलंदाजी मार्कवरती किरण या ओव्हरमधील दुसरा बॉल लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि प्रचंड वेगानं हा डिलिव्हर्ड केला होता बॉल चांगल्या माध्यमातून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते जे कौशल्य आहे त्याचा वापर या ठिकाणी केला जातोय 2 चेंडूंचा केला त्यापर्यंत झालाय आणि धावा झाल्यात फलकावरती 4 सुरुवात चांगली मिळाली आणि ही सुरुवात आता इथे कंटिन्यू ठेवावी लागणार आहे हा देखील बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता 1 रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवलाय आणि 1 रन मिळेल या बॉलवरती या सिंगलने धावसंख्या फलकावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये 69 धावांचा पाठलाग टीम सिद्धूनायक नवघरला या ठिकाणी करायचा आहे आणि या मॅचमध्ये एका बाजूला जर आपण पाहिलं तर मंथन आणि तेजसचा रोल खूप महत्त्वाचा असेल कारण समोर देखील एक मजबूत बॉलिंग युनिट आहे आणि त्यांच्या समोर या रन्स चेस करणं
सोपं नाहीये. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अक्रॉस द बॅटने या बॉलला मिड विकेटला पाठवलं आणि या ओव्हरमधील हा दुसरा चौकार, 4 रन्स. हवं झालं फलकावरती 9, 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. 5वा बॉल हा देखील समोर लॉफ्ट केला जातोय. लॉंग ऑफला टार्गेट केलं आणि बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. तेजसच्या बॅट मधून आणखीन एक चौकार, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह चौकार. करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याच्यावरती चांगला हेलिकॉप्टर शॉट लॉंग ऑफला त्या ठिकाणी लॉफ्टेड लॉंग ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहिला. आता समोर लॉफ्ट केलाय, फोर्स केले लॉंगॉनला. हा देखील बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंगॉनला लॉंग मारलाय षटकार. तडीने होत असताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 रन्स येताना पाहायला मिळाल्या आणि एक मोठी रनचेस आहे आणि त्यामध्ये ही स्टार्ट मिळणं गरजेचं होतं. आता 24 बॉल आणि विजयासाठी आपण समीकरणाचा जर विचार केला तर 50 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये तेजस आणि मंथनचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस डी जनमन वाडीव आणि त्याचबरोबर त्रिशिक 11 गौदी वैतीपाडा. हा नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आजच्या या शेड्यूलमधील इव्हनिंग सेशनमधील मॅच नंबर 2. जाऊत मॅचच्या दिशेने. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल स्विच हिट आणि तो स्वीट हिट आहे इनटू दी गॅप मध्ये. थर्डमॅनला बॉल चाललाय सीमारेषा पार चौकार. छान पद्धतीने त्या ठिकाणी केले गेले. स्विच हिट अटेम्प्ट केला होता आणि पहिल्याच बॉलवरती चौकाराला दुसऱ्या बॉलवरती फ्लिक शॉट आणि आता फाईन लेगला बॉल चाललाय. षटकार की चौकार, चौकार की षटकार, तर इथे रन्स मिळतील 4. चौकार. पहिला चौकार थर्डमॅनला आणि दुसरा चौकार फाईन लेगला. आता कुठे मारणार तिसरा बॉल. राऊंड दी विकेट. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कव्हरला शतशक तारखेने उपस्थित आहेत. रन मिळणार नाही या बॉलवरती. स्मिथ तारखेने होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण स्मिथच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. कमबॅक झाला मैदानामध्ये प्रवीणच्या माध्यमातून. चला टॉस रिया जनमान वाढीव संघाचा कॅप्टन प्लीज टॉस रिया. त्रिशिक 11 वैद्यपटा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. राऊंड द विकेट इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा देखील बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका फसला होता आणि बिग विकेट, बिग लॉस. सिद्धिविनायक नवकर संघाला एक मोठा धक्का मंथनच्या रूपामध्ये.
करण्याचा प्रयत्न झाला होता मनावरती आणि त्यानंतर कमबॅक झाला, विकेट घेतली. चांगला बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. ॲडव्होकेट प्रशांत 11 वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला जन्मार वाढीव या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. ॲडव्होकेट प्रशांत 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय जर्मन संघाच्या कॅप्टनला आपण टॉस साठी या. 5 बॉल आतापर्यंत झालेत. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील असेल. धावसंख्या फलकावरती 27. लास्ट बॉल. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी ठेवला गेलाय आणि या देखील बॉलवरती रन मिळणार नाहीये. इन ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 27. आता विजयासाठी येणारे बॉल आहेत तुमच्याजवळ 18 आणि 18 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 42 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. तर धावसंख्या फलकावरती 27. भरपूर मागे सध्या सिद्धविनायक नवगड टीम, कारण 2 ओव्हर्समध्ये 39 बनल्या होत्या, 39 बनल्या होत्या ओमेलिवन जलसा टीमच्या. आणि आता देखील ओमेलिवन जलसा टीम या मॅचला लीड करते. परंतु अजून देखील एक आशेचा दिवा मैदानावरती जलत आहे. अर्थातच मैदानामध्ये तेजसला आपण पाहतो आणि कुठल्याही क्षणी तो रन्स बनवण्याची ताकद ठेवतो. श्रीकांत भोईर साहेब ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतोय. आज स्पर्धेचे मुख्य आयोजक आपलं देखील स्वागत असेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती खेचून मारलाय आणि सरळ बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत, षटकार. आणि ज्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, बरोबर वरती घेतला बॉलला, ऍडजस्टमेंट केली आणि त्यानंतर मिड विकेटला एक उत्तुंग षटकार येत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते या षटकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचले एकंदरीत 33-33 स्कोर काढून लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पहिल्या चेंडूचा खेळ झाल्यानंतर तो षटकार आता कुठेतरी महागात पडू शकतो की आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये कमबॅक असेल हेमंतचा. आदरणीय मयूर पाटील सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. दुसरा बॉल यावर मधील राऊंड द विकेट ना आलाय. हा देखील फटका लाजवाब आणि मिड विकेटला सलगचा दुसरा मारलाय षटकार. वरती 2 षटकार तेजसच्या बॅट मधून. नाद करा पण तेजसचं कुठे. हा कमी गतीने टाकला होता. परफेक्ट यॉर्कर होता. कमी गतीचा यॉर्कर मैदानामध्ये टाकला होता. रन मिळणार नाही या बॉलवरती. 3 चेंडूंचं केलं आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 39. 39 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरणाचा जर विचार केला तर समीकरण आपल्याला पाहायला मिळते 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. येणारे 15 बॉल तिथे ती इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. मागील 15 बॉल मध्ये 39 बनवण्यामध्ये यश आलं. आता येणाऱ्या 15 बॉल मध्ये 30 बनवायच्या होत्या, परंतु इथे मोठा हार्ट ब्रेक टीम सिद्धविनायक नवगरला लागलाय, कारण एक मोठी विकेट या मॅच मधून परतत असताना गॉन.
चला लवकर या, वेळ जास्त होतोय. चला जयनुमान वाढीव टीम लास्ट कॉल असेल. इथून जर तुम्ही उपस्थित झाले नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, कारण आज रूल्स अँड रेग्युलेशन फार इम्पॉर्टंट असतील, कारण आज आपल्याला 14 सामन्यांचा शेड्यूल पूर्ण करायचं आहे आणि ते देखील वेळेवरती. यस, दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. वेलकम संदीप दादा, आपलं देखील स्वागत असेल. टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला ॲडव्होकेट प्रशांत 11 मैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला जयनुमान वाढीव, या दोन संघांमध्ये सामना असेल. एक्स्ट्रमच्या बाहेर बॉल डिलिव्हर केला होता. सुद्धा गोलंदाज जीवाची आकांक्षा करतोय. एक रन घेतले या बॉलवरती आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. अंकुश भोईर सरांच्या शुभ हस्ते टॉस ठिकाणी केला जाईल. अंकुश भोईर सरांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी मुलाचं सहकार्य देखील लाभलं गेलंय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकचा जो अवॉर्ड आहे तो त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केला गेलाय आणि मी विनंती करतोय अंकुश भोईर सरांना आपण टॉस बॉक्समध्ये या. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. समीकरणाचा जर विचार केला तर समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल मैदानामध्ये नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. वेरेशनचा चांगला वापर या ठिकाणी केला होता. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. रन्स थोड्याशा या ठिकाणी आता थांबल्यात, कारण ज्या फ्लोनं रन्स येत होत्या जेव्हा तेजस बॅटिंगवरती होता, बॅटिंगवरती असताना चांगल्या पद्धतीने त्याने रन्स बनवला. तो बाद झाल्यानंतर आता कमी रन्स येत होता, परंतु या बॉलवरती पलटवार मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळते. कुंदनच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. संघामध्ये एका बाजूने आपण पाहतो प्रशांत 11 पाहतोय आपण गावदेवी मैतीपाडा संघ, दुसऱ्या बाजूने जयनुमान वाढीव टीम आणि कॅप्टन आहेत अंकुशांच्या शुभ हस्ते पिन केला जाईल. चला जय महाराष्ट्र कॉल केलाय. यस, चिखलपाडा आलाय. टॉस जिंकलाय जयनुमान वाढीव संघाने. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणं. कसं वाटतंय एकंदरीत आपण ही स्पर्धा? चांगलं आयोजन आहे. नवनाथ, हार्दिक आणि विंकोशने खूप चांगले प्रयत्न केलेत. नक्कीच ही स्पर्धा आणखी पुढे जाईल. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही टीमला, कारण मॅच ऑन गोईंग आहे. टॉस जिंकला जयनुमान वाढीव संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया कॉमेंटमध्ये हार्दिकजी यांच्याकडे. धन्यवाद नितीन पाटील सर. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ओव्हर दी बॉलर हेड तो स्ट्रोक आपण पाहिला आणि पहिल्याच बॉलवरती तो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता समीकरण 11 बॉलमध्ये रन्स बनवायचे 18. इंटरेस्टिंग बॅटल होती, परंतु या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही टीमकडून जो अटॅक सुरू होता, पहिल्या इनिंगमध्ये आपण ओम 11 जलसार टीमला पाहिलं तिथे धमाके होत असताना आपण पाहिले गणेश, आणि आता या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर सेकंड इनिंगमध्ये तेजसने आधी तो भार सांभाळला, त्याचबरोबर त्याच्या सोबतीनं आपण मंथनला पाहिलं आणि आता ते दोघेही बाद झाल्यानंतर मैदानामध्ये कुंदन आणि आता सध्याच्या घडीला आपण रोहनला पाहतोय. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग मैदानावरती करतायत, परंतु दुसऱ्या बाजूला देखील एक मिस्ट्री बॉलर जो कुठल्याही सिच्युएशनला या सामन्याला आपल्या बाजूने खेचू शकतो. अर्थातच प्रवीण भोईरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. हा देखील एक्स्ट्रा कव्हरला फटका, जबरदस्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवणारा फटका प्रवीणच्या विरोधामध्ये. आणखीन एक धमाकेदार षटकार. आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी आता 12 रन्सची गरज आहे. तिसरा बॉल मागच्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये कमी गतीने टाकला होता आणि इथे विकेट मिळेल. कमबॅक झालाय मैदानामध्ये प्रवीणचा विकेट घेत असताना या बॉलवरती. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 12. आदरणीय सुदुयादा या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतोय एक मोठं प्रेम या ठिकाणी सुदू या नावाने मिळालंय, परंतु खऱ्या अर्थानं सुदेश हे नाव त्यांचं आपल्याला पाहायला मिळते. सुदेश गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होते असताना आपण पाहतो. वेलकम साहेब, आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. एक मोठे उद्योजक चिखलपाडा गावामधील आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय.
प्रथमेश नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये आता विजयासाठी 12 धावांची गरज आहे. पहिले जे 2 स्ट्रोक होते वरती बॉलर हेड आपण पाहिला एक चौकार आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला जो षटकार आपण पाहिला दोन्ही फटके लाजवाब होते. परंतु तिसरा बॉल प्रवीणचा स्टॉक बॉल मैदानामध्ये टाकला होता स्लोअर वन आणि त्या स्लोअर वरती विकेट मिळताना पाहायला मिळाली. एक अतिशय विध्वंसक फलंदाज झाला त्याने बाद केलं. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत त्या म्हणजेच 12. चौथा बॉल या ओव्हर मधील लेग स्लिप मध्ये फिल्डर तरीकेने येत आहेत. बॉलला फील्ड करेपर्यंत तरीकेने रन घेतलेली नाहीये. आता हा डॉट बॉल मैदानामध्ये टाकला गेलाय. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी आता 12 धावींची गरज आहे. जो उल्लेख आपण केला होता प्रवीण कुठल्याही सिच्युएशनला या सामन्याला आपल्या बाजूने फिरवू शकतो आणि डेफिनेटली तसं घडलंय मैदानामध्ये. मागच्या 2 बॉल मध्ये झालेला कमबॅक नवीन बॅटर प्रथमेश त्याच्या विरोधामध्ये टाकलेला डॉट बॉल सर्व काही गोष्टी घडल्यात. परंतु आता या बॉलवरती पिकअप शॉट आणि बॉल फाईन लेगला क्लिअर करून 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. सात बॉल आणि 7 बॉल मध्ये 8 धावींची गरज. शेवटचा बॉल ऑफड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातो मिसफिल्ड झालाय आणि आता 2 रन्सचा कॉल आहे आणि त्या 2 रन्स परिपूर्ण करत असताना आदरणीय अनिल पाटील साहेब किरेपाडा गावातील एक अनमोल रत्न आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. त्यांचं मनापासून आभार. 6 बॉल 6 ची गरज आहे. पुढचा सामना 2 टीम मध्ये एका बाजूला जयनमान वाढीव आणि दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट प्रशांत इलेव्हन वैतीपाडा त्या 2 टीम मध्ये ती बॅटल आपण पाहणार आहोत. आता शेवटचे 6 बॉल्स आहेत आणि 6 बॉल्स मध्ये 6 रन्स बनवायचे आहेत. मागच्या 4 ओव्हर्स मध्ये ज्या पद्धतीने रन्स झाले आहेत प्रत्येकी ओव्हर मध्ये फक्त दुसरं षटक वगळत असताना त्या 3 षटकांमध्ये इकॉनॉमी डबल डिजिट मध्ये होते. सेकंड ओव्हर मध्ये प्रवीणचा स्पेल अतिशय सुंदर होता परंतु सेकंड स्पेल मध्ये प्रवीण आल्यानंतर थोडीशी ती कमी कुठेतरी जाणवली आणि आता 6 बॉल मध्ये 6 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती महेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत टीमचे बॅकबॉन. पहिलाच बॉल सुरुवात डॉट बॉलने झाला. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. महेंद्र यांच्यासाठी हे काही नवीन नाही आहे. त्यांच्या करिअरमध्ये असे अनेक सारे सामने त्यांनी पाहिल्यात आणि ते जिंकून देखील दिल्यात. आज देखील मैदानावरती तेच करायचं आहे. 6 बॉल मध्ये 6 डिफेंड करायच्या होत्या. येथे पहिला डॉट बॉल मैदानामध्ये टाकलाय. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 6 धाव्यांची गरज. तर 6 बॉल मधील पहिला चांगला बॉल आलाय. दुसरा देखील आलाय. दुसरा देखील चांगल्या पद्धतीने बाउन्स झाला विकेट देऊन गेला आणि इथे विकेट कुणाची मिळाली आहे जो एक मॅच विनर होता कुंदन त्याची विकेट या बॉलवरती मिळते. आता 4 बॉल आणि 6 ची गरज. ती दाखल झालाय मैदानामध्ये. इथे मॅच विनिंग स्पेल गेम चेंजिंग ओव्हर ची गरज आहे आणि सध्या तरी मैदानामध्ये तेच करत असताना महेंद्र यांना आपण पाहतोय मागच्या 2 बॉल मध्ये झालेला कमबॅक. मागच्या 4 ओव्हर्स मध्ये प्रत्येकी ओव्हर मध्ये डबल डिजिट मध्ये रन्स येत होत्या परंतु आता या ओव्हर मध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न मैदानामध्ये गोलंदाज महेंद्र डिगिनी करत असताना बॅकबॉल आहे आणि त्याचमुळे या बॅकबॉलला इथे चालावं लागणार आहे. परंतु आता या बॉलवरती इनफिल्ड वरून खेळलेला फटका आता रन्स फायनली देऊन जाईल आणि तो चौकार येत असताना पाहायला मिळतो. आता 3 बॉल आणि विजयासाठी 2 धाव्यांची गरज.
रन्स डिफेंड झाल्या तर दिवेश भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राईज महेंद्र दादांसाठी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आणि आता तो मॅच विनिंग स्ट्रोक मैदानामध्ये आलाय आणि इथे राहुल मैदानावरती आल्यानंतर त्याची थाटामाटात एंट्री झाली होती आणि सामना देखील जिंकून दिलाय. मॅच विनिंग स्ट्रोक. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम सिद्धिविनायक नवघर अँड हार्ड लक टीम ओम 11 जलसार. मयूर भोईर सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. सुदेश अग्रसाहेब